नमस्कार. ऑनलाईन फायनान्स हे जगत जेवढं रोमांचक आहे तितकंच जोखमीचंही. तर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. म्हणजे डिजिटल बँकिंगची सोय तर घ्यायची, पण त्यासोबत येणाऱ्या धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. चला तर मग सुरू करूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही डिजिटल बँकिंग क्रांती नक्की आहे तरी काय, मग एका बँकेचा डिजिटल प्रवास कसा झाला ते बघू, सोयीसोबत येणारे धोके कोणते आहेत ते समजून घेऊ, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, डिजिटल सुरक्षा कशी जपायची आणि भविष्यात बँकिंग कसं असेल या सगळ्यावर एक नजर टाकूया. आता तो काळ गेला जेव्हा बँकेच्या कामासाठी लांबच लांब रांगेत उभं राहावं लागायचं. खरं आहे ना? आता सगळं काही बदललंय आणि या बदलालाच म्हणतात डिजिटल बँकिंग क्रांती. म्हणजे अक्षरशः आपली बँक आपल्यासोबत, आपल्या खिशात 24 तास असते. हो, बँक म्हणजे आता फक्त एक विटा सिमेंटची इमारत राहिलेली नाहीये. ती आता आपल्या खिशात आहे. आपला स्मार्टफोन, तीच तर आपली बँक शाखा आहे. आणि त्यामुळेच तर आपण कधीही कुठूनही अगदी सहजपणे सगळे आर्थिक व्यवहार करू शकतो. आणि असं वाटत असेल की हे सगळं फक्त मोठ्या कॉर्पोरेट बँकापुरतं मर्यादित आहे, तर तसं अजिबात नाहीये. स्थानिक, अगदी गाव पातळीवर काम करणाऱ्या सहकारी बँकासुद्धा आता या डिजिटल क्रांतीचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांपर्यंतही या सगळ्या आधुनिक सेवा पोहोचत आहेत. बरं, या डिजिटल बदलाचं एक उत्तम उदाहरणच बघूया. मुंबईची शिवकृपा सहकारी पतपेढी. पाहूया या संस्थेने टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या ग्राहकांना इतकी चांगली सेवा दिली तरी कशी. आता जरा हा आकडा बघा. 4,64,204 एवढे आहेत शिवकृपा बँकेचे एकूण सभासद. या एका आकड्यावरूनच लक्षात येतं की लोकांचा किती विश्वास आहे आणि त्यांची पोहोच किती मोठी आहे. आणि हे तर बघा, एकूण भाग भांडवल आहे तब्बल 162.84 कोटी रुपये. म्हणजे यावरून बँकेची आर्थिक स्थिरता आणि तिची वाढ किती मजबूत आहे याचा अंदाज येतो. आता त्यांनी काय काय सेवा सुरू केल्या आहेत ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवम पे नावाचा मोबाईल ॲप. यामुळे घरबसल्या व्यवहार करता येतात. फंड ट्रान्सफर करायचंय? करा. मोबाईल रिचार्ज, लाईट बिल भरणं किंवा अगदी विम्याचा हप्ता, सगळं काही आता फक्त एका क्लिकवर शक्य झालंय. पण इथे एक पण आहे. म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. जिथे सोय असते तिथे धोकाही असतोच. हो, डिजिटल बँकिंगमुळे आपलं आयुष्य खूप सोपं झालंय. पण याच टेक्नॉलॉजीने सायबर गुन्हेगारांना फसवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्या खिशात ही जी ताकद आहे तिचा गैरफायदा घ्यायला आत कोण शिरण्याचा प्रयत्न करतोय. आपण आपल्या फोनवर आरामात व्यवहार करत असतो आणि त्याचवेळी कोणीतरी आपल्या खात्यात डोकावून बघत नाहीये ना. हे कटू सत्य आहे. इंटरनेटशी जोडलेली उपकरणं म्हणजे आपले मोबाईल्स, लॅपटॉप्स यांचा वापर जसा जसा वाढलाय तसतसाच सायबर गुन्हेगारांकडून आपल्या कष्टाच्या पैशांची फसवणूक होण्याचा धोकाही अनेक पटींनी वाढला आहे. आणि हे तर हमखास घडतं. फसवे लोक काय करतात, बँकेचे कर्मचारी असल्याचं भासवतात आणि मग गोड बोलून माहिती काढायला बघतात. सर, तुमचा अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे, जरा डिटेल्स सांगाल का, असं काहीतरी सांगून लोकांना जाळ्यात ओढतात. आणि म्हणूनच हा एक नियम अगदी मनावर कोरून ठेवा. बँक, कोणतीही बँक, कधीही फोन करून किंवा ईमेल करून आपला पासवर्ड, OTP, पिन किंवा CVV विचारणार नाही. कधीच नाही. आणि जर कोणी विचारत असेल तर समजून जा, तो 100% फसवा कॉल आहे. चला तर मग या धोक्यांपासून स्वतःचं संरक्षण करायचं कसं ते आता बघूया. काही सोप्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी आहेत, ज्या केल्या तर आपलं डिजिटल बँकिंग एकदम सुरक्षित होऊ शकतं. आपण मुख्यत्वे 3 गोष्टींवर लक्ष देणार आहोत. पहिली पायरी, एक डिजिटल भिंत उभी करायची, म्हणजे आपले पासवर्ड्स. दुसरी, आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवायचं, म्हणजे नेटवर्क. आणि तिसरी, संशयास्पद गोष्टी कशा ओळखायच्या आणि त्यांची तक्रार कशी करायची. आता इथे बघा, डावीकडे आहेत कमकुवत पासवर्ड, admin@123 किंवा आपली जन्मतारीख. हे पासवर्ड हॅकर्स अगदी सहज ओळखू शकतात. आणि उजवीकडे बघा, कॅपिटल आणि स्मॉल अक्षरं, अंक आणि विशेष चिन्ह वापरून तयार केलेले मजबूत पासवर्ड. हे ओळखणं जवळजवळ अशक्य असतं. तर मग चांगला पासवर्ड ठेवायचा म्हणजे काय करायचं? कॅपिटल आणि स्मॉल अक्षरं वापरायची, अंक आणि स्पेशल कॅरेक्टर्स वापरायचे, वेळोवेळी पासवर्ड बदलायचा. आणि हो, बाहेर कुठल्या सार्वजनिक कम्प्युटरवर बँकिंग करत असाल तर व्हर्च्युअल कीबोर्ड वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक अकाउंटसाठी एकच पासवर्ड कधीही ठेवू नका. आता बोलूया सुरक्षित नेटवर्कबद्दल. आपण कुठे आणि कसे इंटरनेट वापरतो हेही खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे सार्वजनिक वायफायवर आर्थिक व्यवहार करणं टाळाच. दुसरं, काम झालं की बँकिंग पोर्टलवरून लॉग ऑफ करायला विसरू नका.
आणि तिसरं, जर दुसऱ्याचा कम्प्युटर वापरला असेल तर ब्राउझिंग हिस्ट्री नक्की डिलीट करा. आणि समजा एखादा संशयास्पद कॉल किंवा ईमेल आलाच तर काय करायचं? घाबरून अजिबात जायचं नाही. आपला पिन, OTP किंवा CVV काहीही सांगायचं नाही. लगेचच बँकेला फोन करून त्या संशयास्पद कॉल किंवा ईमेलची तक्रार करायची. ह्यासाठी बँकेचा कस्टमर केअर नंबर नेहमी आपल्याजवळ असायलाच हवा. तर आपण आता या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. एक गोष्ट स्पष्ट आहे, टेक्नॉलॉजी आणि सुरक्षा या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. नवीन शोध आपल्याला पुढे घेऊन जातात, पण सावधगिरीच आपल्याला सुरक्षित ठेवते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, टेक्नॉलॉजी बँकिंगला सोपं बनवते यात शंका नाही, पण त्याला सुरक्षित बनवतं ते आपलं ज्ञान आणि आपली जागरूकता. बँक आपल्याला सर्वोत्तम टेक्नॉलॉजी देऊ शकते, पण तिचा सुरक्षित वापर कसा करायचा हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न, बँकिंग दिवसेंदिवस स्मार्ट होत चालले, पण त्यासोबत आपणही स्मार्ट व्हायला तयार आहोत का? नवीन तंत्रज्ञान तर येतच राहणार, पण त्यासोबत येणारी जबाबदारी स्वीकारायला आपण तयार असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे.